आज आपण निश्चयात्मक बुद्धीचं स्वरूप आणि सामर्थ्य बघणार आहोत. कर्मयोग रूपी धर्माचे साधन करणाऱ्यांची कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी असते, तर भोगात रमलेल्या अविचारी कामनायुक्त माणसाची बुद्धी निश्चयात्मक नसते. याबद्दल काही सूत्र आलेले आहेत. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बुद्धिशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम यामिमां पुष्पिता वाचं प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मनः स्वर्गपरा जन्म कर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदना, म्हणजेच या कर्मयोगाच्या मार्गावर निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते. व्यवसाय या शब्दाचा अर्थ आहे दृढ निश्चय आणि प्रचंड परिश्रम. ज्याप्रमाणे आपण विखुरलेले क्षकिरण एकत्र केल्यावरच ते मानवी शरीर भेदून जाण्याची क्षमता दाखवतात, अगदी त्याचप्रमाणे आपली सर्व विखुरलेली मानसिक ऊर्जा आणि शक्ती जेव्हा आपण एकाच ध्येयावर केंद्रित करतो, तेव्हा ती व्यवसायात्मिका बुद्धी बनते आणि आपली खरी क्षमता विकसित होते. परंतु याच्या अगदी उलट अवस्था म्हणजे अव्यवसायी बुद्धी. ज्यांच्या मनात कोणताही दृढ निश्चय नसतो, अशा लोकांची बुद्धी बहुशाखा ह्यनंताश्च, म्हणजे अनंत फाटे फुटलेली आणि हजार वाटांनी भरकटलेली असते. असे लोक सतत भोग आणि ऐश्वर्यात रमलेले असतात. ते वेदांमधील पुष्पिताम वाचम, म्हणजेच केवळ फुलांसारख्या दिखाऊ आणि आकर्षक भाषेला बळी पडतात, जी फक्त स्वर्ग आणि ऐहिक सुखांची प्रलोभन देते. भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे बजावतात की ज्यांचे मन केवळ भौतिक भोग, सत्ता आणि ऐश्वर यांच्यात अत्यंत आसक्त आहे, त्यांची बुद्धी कधीही समाधीत किंवा परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. जोवर मनामध्ये सांसारिक वस्तू आणि कामनेचा त्याग होत नाही, तोवर एकाग्रता साधता येत नाही. थोडक्यात सांगायचे तर आपल्याला आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल आणि आत्मविकास साधायचा असेल, तर हजार वाटांनी विखुरलेल्या आपल्या मनाला आवरले पाहिजे. दिखाऊ मोहांपासून दूर राहून आपली सर्व मानसिक ऊर्जा एकाच ध्येयावर केंद्रित करणारी निश्चयात्मक बुद्धी विकसित करणे हाच मानवी जीवनाचा मूलभूत पाया असायला हवा. जय श्री कृष्ण.